आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षातर्फे पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा। 20 वर्षापासून तळ ठोकून बसणारे आप्पासाहेब पाटील यांची तात्काळ बदली करा। कुमार गोविंद कांबळे। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। 20 वर्षापासून एकाच ठिकाणी तळ ठोकून बसणारे उद्धट कर्मचारी आप्पासाहेब पाटील यांच्या बदलीकरिता जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते आणि त्यांना आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलेला होता। त्या अनुषंगाने एक दिवसीय धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज करण्यात आले। आंदोलनाच्या ठिकाणी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंदोलनस्थळी कार्यकर्त्यांनी आप्पासाहेब पाटील यांच्या विरोधामध्ये घोषणा दिल्या, तसेच तात्काळ बदली करा, अन्यथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांना आम्ही घेराव घालू, असा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आलेला आहे। या संदर्भात आंदोलनस्थळी पोलिसांनी भेट देऊन आंदोलनकर्ते आणि जिल्हाधिकारी यांच्यामध्ये भेट घडवून आणली आणि या संदर्भात सविस्तर चर्चा घडवून यावेळी पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचे निवेदन देण्यात आले। यावेळी महेंद्र गाडे, कुमार कांबळे, गणेश कांबळे, अरविंद कांबळे, युसुफ शेख, बक्ष बेपारी, वसीम काझी, शहाबुद्दीन शेख, दिलावर मुजरूक, बबन अलगुरे, स्वप्नील दडनवार, जयसिंग साळुंखे, सुभाष दबडे, दादासो कांबळे, सौरभ कुरणे, धनाजी कुरणे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।